रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको भवानी शंकरो वंदे सरदात विश्वासरूपिणो याभ्यान विना न पश्यन्ति सिद्धान्तस्त्वान्तस्तमीश्वरम् वंदे बोधमयं नित्यं गुरुम शंकर रूपिणं यम श्रीहोति वक्रोऽपि चंद्रः सर्वत्र वंदते सीताराम गुणग्राम पुण्यारण विहारिणो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वरो उदो स्थिति सहरकारणिम क्लेशहरणिम सर्वश्रेयसकरिम सीता नत्वाम रामवल्लभा यनमाया वशवर्ती विश्वमखिलम् ब्रह्मादिदेवा सुरा यस्सद्वादशं सकलो यता हेर ब्रह्मा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्वस्वरूपे सर्वेसे सर्वशक्ती समान्विते भवभयत्राहिनो देवी दुर्गे देवी नमस्तुते या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संवस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः बोलो सेवलाल की जय गुरु ईश्वर सिया की जय। हो अब ब्राह्मण गाम नगरी ईश्वरसिंग बापूर नगरीचं संत शिवचरण बापूर नगरीचं गजरेन जाऊ यातच जर आपण संतर जर गजर नाही हो नाही येतो हो बापूर जर गजर नाही हो तो काय उपयोगच करताना जेते हे कीर्तन हे नाम घोष करीती निर्लज्ज हरिचे दास सकळ व तम्मले रश तुरती पाश भाऊबंधनाचे तो भाऊबंधन थोडे करता संतर गजर येऊन गरजे रोज करताना इकडे बापूर गजर करो बोलो ईश्वर की जय संत शिवचरण की जय संत सुरदास की जय पावली नाळे जोर महाराज की जय। करताना आज सज्जनो हमारा स्वर्गीय शांताबाई गपुवाडे इंदुराजेर 13वी निमित्त आपण सारी गामी गामी जमे हरिभक्त पारायण भजनी मंडळ सारी सगाश इष्टमित्र गणगोर सेवेन आपण आज ये आडे परिवार दुखे में आपण शामिल वेगळे करताना उंडूर मोठे बेटा नाम का दिगंबर हमारे दिगंबर गबू आडे आणि राजेंद्र गबू आडे अर्जुन गबू आडे आणि बेटी एक सगळी विजूबाई जनार्दन चव्हाण बेटी एक बेटी आणि 3 बेटा असवी आडे परिवारचं करताना सज्जनो संत शिवचरण बापूकच मरे वाळव जन्म लेव आणि जन्मे वाळव मर जावं आणि रिवारी न केव पाव जन्म मरण नित्य जन्म पाठी मरण मरण पाठी जन्म जन्म दुःख जरा दुःख जया दुःख पुन्हा पुन्हा अंतकाल महादुःख तस्मात जागृतही जागृते देखो सज्जनो मग क्या देह जन्म नावचं याडी पेटेमध्ये बेटा जन्मलच जन कोण कोण विटाळे जावस देह जाहीर माध्यम तिरजन आपण सुतक पाहू लागस करतानी जर अंतेर घरी मग आज शांताबाई गबुवाडे हे याडी हे डोकरी याडी काहीतरी पुण्य घेऊन तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजाचा ठेवा पूर्वजेर ठेवार कारण आज ईश्वरसिंग बापूर म्हणजे अमरगड बापून ध्यान केले वेळ माहिती वेळ कारण बापून बापूकच पूर्व पुण्य लागच पूर्व पुण्यशिवाय अंगेर ठेवाशिवाय संतेर भेटीनी आणि संतायनी दुर्लभम त्रमेव देवानुग्रह हेतुकम मनुष्यतम मोक्षतम महापुरुष संश्रया भगवानेर कृपाशिवाय मानव देह मानलो आणि संतेर कृपाशिवाय संतेर भेटी येऊन देवेर आणि कृपा येऊन दुर्लभच करताना बापूजी केल्याचं तेरी विनंती कोणाग आनंदा विनंती विनंती
बापूजी गिरेचं शाहीक शास्त्र 18 पुराणे मग अरे नाम गाऊ हरितारोर 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे रो साराच कारण गुरु मृंगला युर सेवाबाया आज बापूजी आपण जर भजन ईश्वर भजन मला खोलो हो प्रत्येक कडी बापूजी सेवाबाया केंचले गे आणि वरी कळी निकिनी माया अरे खरो खरो आयो सोमगडी वाळो सेवाबाया आज जर सेवाबायार जे बोल बंजारा समाज मामलेमला तो एक ईश्वर सिंग बापूला अर्थात बापूर उपकारचं बापूर परोपकार वचन मन काया संत सहज स्वभाव खगराया अर्थात धन्य गुरु ईश्वर सिंगेनं अरे उद्धार की तो गुरुन गुरु करता बाटी खातो दामणे मग अरे गुरुन भेळ नको बामणे बामणे तर काही कमचं काही आपण आधी हे बापूर उपकारचं अर्थात बापूजी केल्याचं आजूबाजूटी देवी देवता देवी म्हणते आवाज काही जरा बदल काय करणार की काय कमी करणार की हा सेटिंग बरोबर लगाव जरा प्यारे प्यारे अरे याडी बाप जर केले कधी कधी याडी बाप सेवा करायचं कधी खरेच कोणी याडी बाप केली काटच रेस कलियुगे भाडे खल भाऊ चोर जिवारा जलंपट प्रधान प्रधारा मानवू नाही मातू पितू देवा साधून सन करवा होई सेवा जिनके हैं आचरण भवानी ते निश्चर जाने हूँ सब प्राणी अब खळ अब एखादी खळ मग क्या नारायण भाऊ खळ 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 म्हणजे काय खळ म्हणजे दृष्ट दृष्ट म्हणजे काय पापी म्हणक्या और खळपणा जर जायच की काही कोणा की आपण साधू संतेकडे जाऊ लागे बापूर चरणेकडे जाऊ लागे जर वरो खळपणा जाय तर ज्ञानोपरायकाचं जे खळांची वैंकटी सांडो तया सत्कर्मी रीती रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे अब कलियुगम 4 प्रकारे नर जगत कत्र नर 4 नर राक्षस नर मानव नर देव नर आणि पशु नर असे 4 प्रकारे नर माहिती जर आपण देवमत बनो साधू संत मत बनो फक्त मंक्या म्हणा जावं एक मंक्या काही की दोघंच दनवाज कसं म्हणजे माणूस द्यावा म्हणजे माणूस द्यावा कसं अनुभव कसं दनवाज काय की दोघंच भरत आणि तडक्याम कसं कंदील लेन भरो कस काही लेन भरो कंदील अब कंदील लेन भरो म्हणजे माणूस द्या अरे गेला मग दनवाज कंदील लेन भरो गेला मग मंक्या धोंडरोज कस अर्थात मंक्या बळ जावं तो मंक्या देवनर मधनं बळदा माणूस नर बळ जावं हो महत्वाचं अर्थाने बापूजी केल्याचं अमृत आपण पाराई माहिर कोण खराई नवस किती झाल्याने बेटा संसार उभो करायचं आणि हीच बेटा जर घरेला भार पडवो जशी मोठं घरे भार पडवू गेली पाहिजे उपकार म्हणून जावंस उत्तम पुत्र तो वडिलाच्या मनात हे काय ना बोलून तो काम करतो मध्यम पुत्र वडिलांना किती जर बोंबल तरी बोंबडी मारो बाप तरी बेटा काही सांभळे सामनाच काही सज्जनो सांभळे जू शिशु मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता आईच्या पुण्याने मुलगा हा सुशील होतो पितेच्या पुण्याने चतुर वंशाच्या पुण्याने उदार स्वतः जर पुण्य होतो सौभाग्यवत एवढं कितने म्हणून मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्ये वंश दोषेन कर्म दोषात दरिद्रता मातीच्या दोषाने मुलगा हा उन्मत बनतो
पितेच्या दोषाने मूर्ख, कुळाच्या दोषाने कंजूस आणि स्वतः जर दोष म्हणून सज्जन हो दरिंद जरी नावच कस तो आपण तीन प्रकारे दुःखचं, एक दरिंद तेर दुःख, एक पापेर दुःख आणि एक जन्म म्हणणे दुःख. दरिंद तेर दुःखीपेक्षा पापेर दुःख जास्त आणि पापेर दुःखीपेक्षा जन्म म्हणणे दुःख जास्त. करताना बापूजी केरेचं मागून तर हाती जन्म पावसी भोकिले सुख दुःख जाणसी, अरे हे तो न घडे सायासी कार्य आंध होशी जाणून या. बापूजी केरेचं कहा आंदोळे रुची पण भगवान तो आखी दिनो आखी परिया धुंडी परगी अरे ओळख चेरी केली लबाड दुनिया बालट वेगी संकली रो पोरोर. अशी लबाड दुनिया आहे. बापेन बाप कोणी मान आज कलियुग दुनिया आहे हीच. करताना बापूजी केरेचं लबाड दुनिया बालट वेगी संकली रो पोरोर. करताना बापूजी केरेचं पोसन बळायो पुरुषा प्यारो मोठे किती तो ना अधिकार देव मानो रे माता पिताना शिवचरणा शास्त्र पुराण तेरे गोविंद घेऊन गाऊ रे माना गोविंदा गोविंदा संत थमन प्यारो भारी, संत थमन प्यारो भारी आणि कोटी तीर्थ चरणे मसारी की सभी धपडाई मारू मारी संत थऊ मारे ती भारी ओ कारण करू मा पूजा ओरी सांभाळू मा वाते संताचा मारो मचूनी ओरवा आपण काय करायचा याडी हो तम काही संकट पडगो किंवा दुःख आवजन तम आपण ध्यान करोस हम ध्यान करोस काय करो नी आपण काही संकट पडो तो आपण बापून ध्यान करायचा. दुःख में सुमिरन सब करे अरे सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुःख आहे को होय. जर सुखे में जर तू ध्यान करे तो दुःख तो कधी दुःख आहे. तर आपण संकट पडे जण आपण रात अंधेरी घणम जाणो गुरु वन गेला होताय सर सद्गुरु भेद होतायो गुरु मन पार लंगाय सर. एखादी रात अंधेरी में आपण घणम अंधारे में चले गए एक पाटी एक की दो कस एक मोड़ी विक्या रकस मोड़ी विक्या भर जंगले में गो कशन गो लकड़ी तोड़न गो अब लकड़ी तोड़न गो जमन गो ला कई लागो वाघ लागो कई लागो वाघ लागो शेषराव महाराज कई लागो वाघ. अब वाघ लागो करतानी माटी धाटो 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 गोन एक वावड़ी रकस वावड़ी वावड़ी मुड़ी मारो की मुड़ी मारो वावड़ी. अब वावड़ी मुड़ी मारते साथ अब उन कौन कई लागो वावड़ी जो कोणी मई पारंबीर पारंबीर लचुंगो नी हेट उडी मारे किदो पारंबीर दोई हाथ पकडन दानी लचुंगो. अब लचुंगो करतानी आप काय करू की लागो उच मुंडी करण काय ते कसं पारंबीर उचित काही पेटो आज्ञा मंगाळो काही पेटो आज्ञा मंगाळो. अब आज्ञा मंगाळो पेटो कोण काही की लागो आप जरी पारंबी हलगी जर आज्ञा मंगाळा उडू मन काटी जोर कोणी बस काय करू की लागो करता हेट उडी मारो की लागो काय करू की लागो हेट वावडी हेट उडी मारेन किदो हेट उडी मारेन किदो वतराम हेटी तो काही बेटो मोटो नाग फणी कारण बेटो काही बेटो नाग फणी कारण बेटो. अब हेट जाऊ तर खाली जावे तर नागोबा आणि वर यावे तर वागोबा. धोई तीन एवढी मरण जेवून यावं
उपर जाऊ तुम्हाला वाघ सोडीने आणि आता जर पारंबी हलगी हे आगे मग माकी म्हणून काटेश्वर कोणी हेट जाऊ तो साप काटेश्वर कोणी आप तिने एवढी संकट दुःख सहन करोच वेदना सहन करोच आता हम गयो सज्जनो जे आगे मंगळेरो मतेरो थेम त्याला समजा कळत जरी तो मतेरो थेम नियम की जिभे पळणो जिभे मतेरो थेम प्रत्येक साथ युग वा काही मिठोच केला एक मधेर थेम सारी दुःख भूलवो वास्तविक जर देखे सुख आहे थोडाच दुःखी पर्वते समानच सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन करताना बापूजी केल्याचं दुःख सा भीकट जाय रे माना गोविंदा गोविंदा असरो भारी प्राण तुझुमा आत्मा ती सारी भाई बंद कुटुंब कबिला छोडण सारी निष्काम करू चुमा भक्ती ओरी छोडण जगेरी आशा अडचणा कुळस शेषराव महाराज अडचणा जे दुसरे दुःखळीन का अडचणा शास्त्रम केले जे दुसरे दुःखळीन अडचणा कुळस राजा वेश्या यमो अग्नी तस्करो बालयाचक पर दुःख न जानंते अष्टमो ग्रामकंटक राजान दुसरे दुःखळीन का कळीनी कारण वरकन अधिकार आजावस अधिकार आहे कारण दुसरे दुःखळीन वेश्यान कळीन अग्नी देवाने काय कळच फक्त मग क्या मरदार बाधे म्हणून अग्नी डाकू द्यायचं हो अग्नी देवाने कळच आणि यमन काय कळच मग क्या करा करा मर आणि करा करावर जीवन मले जाऊ हा यम देखच यमराजा पतडो खोलो यम जबानी लेरोर त्या विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहु साल करता यमेन दुसरे दुःख कळेली तस्कर म्हणजे काही चोर आणि दुसरे दुःख कळच काही फक्त चोरी करे रो कळच जुनेचे पण मिळले रो नवेचे पल्लेदार हे चोऱ्यान कळच आणि जसं गावगुंड दुसरे दुःख कळेली भिकारी दुसरे दुःख कळच काही कळेली आणि छोटस तुम्हाला घरे मेकांनी बारक्यासो बालक बारक्या छोरा येऊन बारक्या छोरान दुसरे दुःख कळच काही कळेनी दुःख शोकांच्या गायी मारली याची शेची नाही हे सांगावं या कारण काही जे ग्रासीले माया किंवा जीवतो वाक्यकरणात मरता हे भुरी भोजनात गयाया पिंड दानाश्य त्रिभी पुत्रशेच पुत्रता यानी बाप जारबादेम गया को काशी को मातृ गया को पितृ गया को गोत गया को पिंडदान करो अस्थि विसर्जन करो हाउ तमिने पुण्य प्राप्त होच करतानी जेवेळेस तम आता कर्म करोचो कर्म करे बादेम तमार कंती पाप होच पापरे बादेम वास्तान निर्माण होच आगा करणी जे उरावी ते सुख दुःखी पडावे तरी ते भोगावे यावे देहा एका एवढी बापूची घेत नाही कर्मगती तू लखो जती काही भोग भोगायर सेवा भाया कळ सुतरी दोरी तारे हाते म जू नाचो नाचाय र सोहम गळेवाडा एक भजन बापूजी आज बंजारा समाज ही वेदेरो मंत्र अमरवाणीच बापूर सब रसो का की हमार अरे भजन गोली एकही सार हाय भजन गोली रो सारच करतानी बापूजी केलेच तीर्थ सा भी चले आए रे मना गोविंदा गोविंदा
જાય આજ ખારેતા સવારે ભરોસે સવાર ખારે આજે રો ભરોસો છે તો પલ ઘડી રો છેની ભરોસો કીધો મને રો જાળો રો પલ ઘડી રો છેની ભરોસો